राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील दुसऱ्यांदा मंत्रिपदाची जबाबदारी हाती घेत असून त्यांनी शिक्षण सुधारणेचा त्रिसूत्री कार्यक्रम शिक्षण विभागाला दिलाय। विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांच्यापर्यंत पोहोचून शैक्षणिक गुणवत्ता वाढीच्या दृष्टीनं आवश्यक गोष्टी केल्या जाणार आहेत। त्यात वाचन चळवळ वाढवणं, शिक्षकांचं प्रशिक्षण घेणं, पालकांना जागृत करणं यावर लक्ष केंद्रित केलं जाणार आहे, असं राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉक्टर शैलेंद्र देवळानकर यांनी सांगितले। उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निर्देशानुसार राज्याच्या उच्च शिक्षण संचालक कार्यालयातर्फे 1 जानेवारीपासून वाचन चळवळ वाढवण्याच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आलाय। या उपक्रमाच्या माध्यमातून राज्यातील 45 लाख विद्यार्थ्यांना एक पुस्तक वाचण्यास दिलं जाणार आहे। केवळ ठराविक शहरांमध्ये नाही तर राज्यभरात वाचन चळवळ वाढावी या दृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत। हा उपक्रम केवळ एका वर्षापुरता राहणार नाही तर सातत्यानं केला जाणार आहे। उच्च शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला या उपक्रमात सहभागी करून घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। डॉक्टर शैलेंद्र देवळानकर म्हणाले, विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांना सुद्धा आवश्यक प्रशिक्षण देण्याचे निर्देश चंद्रकांत पाटील यांनी दिलेत। यानुसार राज्यातील 30,000 शिक्षकांना 7 दिवस प्रशिक्षण दिलं जाणार आहे आणि यासाठीचा आवश्यक अभ्यासक्रम केला जात आहे। हे प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने दिलं जाईल। त्यातून एनईपी आणि इतर गोष्टींच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न केले जातील। विद्यार्थी, शिक्षक यांच्याबरोबरच पालक सुद्धा महत्त्वाचा घटक आहे। शिक्षणाविषयी पब्लिक अवेअरनेस आवश्यक आहे। त्यामुळे शिक्षण विभागाच्या माध्यमातून पालकांपर्यंत पोहोचून शिक्षण विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध योजना आणि उपक्रम यांची माहिती दिली जाणार आहे, असं शैलेंद्र देवळानकर यांनी सांगितले।